भागरम्य दधम गावातील चिमुकल्या पक्षी मित्रांनी दधम गावात घराघरामध्ये कृत्रिम घरटे लावून चिवताई घरकुल योजना मोहीम साकारली व एक गाव चिमण्यांचे म्हणून दधम गावाला ओळख मिळवून दिली. पक्षीप्रेमी तुळशीराम मानकर यांचे लाभले मार्गदर्शन. गावात चिवताईंच्या चिवचिव आवाजाने उजाडतो दिवस, पर्यावरण प्रेमीमध्ये उत्साह. याबाबत आमच्या रेड न्यूजच्या विशेष महिला प्रतिनिधी रत्नाताई डिक्कर मॅडम यांनी पाठविलेल्या बातमीपत्रानुसार हिंदीमध्ये एक म्हण आहे, कौन कहता है आसमान में छेद नहीं होता, एक पत्थर तबियत से उछालो तो यारो. म्हणतात ना, प्रयत्नांती परमेश्वर. दधम गावाच्या पक्षीप्रेमी चिमुकल्यांनी गावाला चिमण्यांचे गाव म्हणून ओळख मिळवून देऊन प्रयत्नांती परमेश्वर ही म्हण खरी ठरविली. आजच्या आधुनिक युगामध्ये प्रचंड वृक्षतोड जंगलतोड झाल्यामुळे पक्ष्यांची विशेषतः चिमण्यांची आदिवास ठिकाणे नष्ट झाली आहेत. प्रचंड प्रमाणात वृक्षतोड झाल्याने चिमण्यांकरिता सुरक्षित प्रजननाची जागाच उपलब्ध राहिली नाही. त्या परिणामी चिमण्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. त्या कारणाने पर्यावरणाचे संतुलन बिघडलेले दिसत आहे. पक्षीमित्र व पर्यावरणप्रेमी तुळशीराम मानकर यांनी संजयजी गुरव यांच्यासह सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या मदतीने गावातील चिमुकल्यांच्या मनामध्ये पक्षी प्रेम निर्माण केले व पर्यावरणाचे संतुलन कायम राखण्यासाठी दुर्मिळ होत असलेले पक्षी बचावचा संकल्प करून खामगाव तालुक्यातील अतिशय दुर्गम भागात असलेल्या दधम या लहानशा खेडेगावातील बालपक्षी मित्रांसोबत घेऊन पक्षी घरकुल योजना राबवून एक गाव चिमणीचे हा उपक्रम दधम या गावी प्रभावीपणे यशस्वीपणे राबविला. पक्ष्यांसाठी घरकुल योजना राबविण्यासाठी संपूर्ण दधम गावात चिवताई घरकुल योजना हा उपक्रम साकारण्यात आला व त्या माध्यमातून घराघरामध्ये झाडाझाडावर पक्ष्यांची कृत्रिम घरटे लावून गावामध्ये चिवताईंचे व इतर पक्ष्यांचे संवर्धन करण्यात आले. आज दधम गावात चिवताईच्या चिवचिव आवाजाने दिवस उजाडतो हे पाहून पक्षी मित्र चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरलेला दिसत आहे. खामगाव तालुक्यात असलेल्या व अतिशय दुर्गम भागात वसलेल्या निसर्गरम्य दधम गावात चिवताई घरकुल योजना खामगावचे संस्थापक अध्यक्ष संजय गुरव सर, तरुणाई फाउंडेशन खामगावचे अध्यक्ष कोल्हे सर, राजेंद्र कोल्हे, निसर्ग बहुउद्देशीय संस्था खामगावच्या आदरणीय नीताताई भोबळेताई, सृष्टी मंगलम प्रतिष्ठानचे सर्पमित्र विजय खंडागळे, मराठी केंद्रीय प्राथमिक शाळा लाखनवाड्याचे मुख्याध्यापक वैजनाथ पाटील सर, तोरणा बाल पक्षी मित्र सभा दधमचे संस्थापक अध्यक्ष तुळशीराम मानकर यांनी सतत प्रयत्नशील राहून दधम गावाला चिमण्यांचे गाव म्हणून ओळख मिळवून दिली. दधम हे चिमण्याचे गाव व्हावं, महाराष्ट्रभर या गावाची ओळख निर्माण चिमणीचे गाव म्हणून ओळख व्हावी याकरिता मंगलाताई गुरव खामगाव, मंगलाताई मानकर दधम, बाल पक्षी मित्र व पर्यावरणप्रेमी बालके चिरंजीव सोहन गवई, अमर वानखडे, आदर्श गवई, शैलेश गवई, सुमित गवई, शुभम पवार, आदर्श वानखडे, सागर वानखडे, कुणाल वानखडे, सागर वानखडे, प्रशिक वानखडे, अर्जुन पांढरे, धीरज सरदार, तक्षक सरदार, अमित गवई, लव्य जाधव, कृष्णा पांढरे, ओम पांढरे, स्वराज पांढरे, अविराज इंगळे, अभिलेश वानखडे, स्वप्नील वानखडे, सोहम चव्हाण, ओम चव्हाण, कुणाल शेजूळ यांच्यासह दधम गावातील बालपक्षी मित्र व समस्त ग्रामस्थ प्रयत्न करीत आहेत. या कामामध्ये दधम ग्रामपंचायतचे पदाधिकारी, इतरही सामाजिक कार्यकर्त्यांचा समावेश आहे हे उल्लेखनीय. रेड न्यूजसाठी दधमगाव येथून पक्षी मित्र तुळशीराम मानकर यांच्या सहकार्याने आमच्या विशेष महिला प्रतिनिधी रत्नाताई डिक्कर मॅडम, खामगाव, जिल्हा बुलढाणा. माझं नाव कृष्ण सांडू पांढरे. आमच्या मानकर सरनी आम्हाला या कार्यक्रमाला या ठिकाणी बोलावलं आहे. तर आम्हाला खूप पक्षी, चिमणी, कावळा, बदक, मोर खूप दिसलं. तर आम्हाला खूप आनंद झाला. आज या घरट्यामधून आम्ही या चिवताईच्या पिलाची सोडवणूक केलेली आहे. गेल्या 15 दिवसापासून हे पिलू या घरट्यामध्ये याचा पाय अडकलेला होता. याला बाहेर उडता येत नव्हते. त्यामुळे आमच्या असं लक्षात आलं की याचा पाय याच्यामध्ये गुंतलेला आहे.
म्हणून आम्ही या घरट्याला याला उकलून या पिलाची या जाळीत अडकलेल्या त्याचा पाय अडकला त्याच्यातून आम्ही सोडवणूक केली. बाळांनो, तुमचं नाव सांगा रे. माझं नाव कृष्ण सांडू पांढरे. माझं नाव लव्य गोपाल जाधव. माझे नाव शैलेश संतोष जोळे. माझं नाव ओम ईश्वर पांढरे. माझं नाव प्रेम प्रमोद वानखडे. माझं नाव स्वराज ईश्वर पांढरे. ह्या ज्या कुंड्या लावलेल्या आहेत झाडावर, याला नियमित पाणी घालता? हो. तुम्हाला त्याच्यापासून आनंद मिळतो? रोज दिलते. कृष्णा, तू सांग काही चिमण्यांबद्दल. माझ्या घरी खूप सारे चिमण्या येतात. तांदूळ खाऊन जातात, पाणी पितात, डबल झाडावर राहतात आणि खूप सारे भांडणं करतात, बसतात, खेळतात. ते कुठे गेलं? गावात चिमण्यांची वाढ होत आहे का? वेगवेगळे पक्षी येतात का गावामध्ये? तुम्हाला हे काम आवडते? आधीच्या पेक्षा सध्या गावात चिमण्यांची संख्या वाढली आहे का?